नमस्कार. ब्रह्मांड ज्ञान प्रवाह, रहस्य, ज्ञान, विज्ञान व अध्यात्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा, म्हणजेच आषाढ पौर्णिमा, ज्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो. व्यास पौर्णिमेचं महत्त्व काय, तर आपण लहानपणापासून अनेक गुरु शिष्यांच्या गोष्टी ऐकत आलेलो आहेत. परंतु आजच्या दिवसाचं महत्त्व हे असं की प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुकडून वर्षभरात जे काही आपण शिकलो त्यात आपण किती पारंगत आहोत, किती निपुणता मिळवली, याचं प्रदर्शन आज गुरुसमोर करायचं असतं. याची अनेक उदाहरणं आहेत. जसे महाभारतकालीन गुरु द्रोणाचार्य सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे आणि त्यात कोण किती निपुण आहे, किती प्रगत आहे याचे प्रदर्शन व्हायचे. गुरुवाणीचं सामर्थ्य किती मोठं आहे हे जर आपल्याला कळालं तर आपल्याकडनं गुरुप्रती असलेली श्रद्धा ही अति दृढ होत जाते. उदाहरणार्थ गुरुवर्य वामन बाबा महाराज यांच्या कीर्तनात नेहमी एक संदर्भ सांगायचे. तो म्हणजे असा की तुकाराम महाराजांचे एक जवळचा शिष्य होता. महाराजांकडची सारी संपत्ती दान केल्यानंतर त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. हे पाहून त्याला वाटलं यांच्यासोबत राहून आपलं पुढचं काही भवितव्य ठीक होणार नाही. मग त्यांनी निर्णय घेतला की आपण रामदास स्वामींकडे जाऊ. रामदास स्वामींना खोटं सांगू की बाबा मी तुमच्याकडे आलेलो आहे, मला तुमच्याकडे दीक्षा घ्यायची आणि मला तुमचं शिष्यत्व पत्करायचं आहे. ह्या हेतूने ती व्यक्ती रामदास स्वामींकडे गेली आणि रामदास स्वामींना म्हटले, स्वामी मला तुमचं शिष्यत्व पत्करायचं आहे. रामदास स्वामींनी सहज प्रश्न विचारला, या अगोदर कुठे गुरुमंत्र घेतलेला का, ज्ञान दीक्षा घेतलेली का? सदरची व्यक्ती स्वामींना म्हटली, स्वामी असं काहीच नाही केलं. स्वामी म्हटले ठीक आहे. स्वामींनी कमंडळीतलं थोडंसं पाणी दिलं आणि सांगितलं, या पाण्याची चूळ भर, समोरच्या दगडावर थूक आणि येऊन बस, तुला अनुग्रह मंत्र देतो. सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीने पाण्याची चूळ तोंडात भरली आणि दगडावर थुकली आणि पाहतो तर काय, त्या दगडावरती रामकृष्ण हरे हा मंत्र उमटला होता. असे गुरु शिष्यांचे खूप सारे किस्से आपल्याला सांगता येतील. परंतु आजच्या दिवसाचं महत्त्व हे असतं की आपण आपल्या गुरुकडनं जे काही शिकलो त्यात आपण किती पारंगत आहोत. मग ते आपण कोणत्याही क्षेत्रात असो. काही लोक गायक क्षेत्रामध्ये असतात. गायन क्षेत्रातल्या लोकांनी वर्षभरात शिकलेला एखादा राग, एखादा ताल याचं उत्तम प्रकारे, निपुण प्रकारे अभ्यास करून त्या गोष्टीमध्ये, त्या रागात, त्या तालात, त्या विद्येत आपण कसे पारंगत आहोत आणि आपण किती निपुणता मिळवली आहे हे याचं प्रदर्शन आपल्या गुरुसमोर करायचं असतं. आता याच्यात महत्त्वाचं म्हणजे असं की जशी गरज एखाद्या शिष्याला गुरुची असते तशीच गरज एखाद्या गुरुलाही शिष्याची असते. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर ती म्हणजे दृढ भावना, आपल्या गुरुप्रती असलेली दृढ निष्ठा. अशी व्यक्ती गुरुकडनं ज्ञानार्जन करते और ज्ञानार्जन करून ही व्यक्ती पुढे जीवनात उत्तमोत्तम प्रगती करते. बरेचशा प्रकारचे असेही काही लोक असतात की माझ्या मनासारखं दिलं नाही म्हणून मी गुरु बदलला. तर मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की कोणाच्यातही इतकी पात्रता नाही की तो गुरु करू शकतो, गुरु बदलू शकतो. बरेचसे लोक म्हणतात मी गुरु केला, काही लोक म्हणतात मी गुरु बदलला. तर गुरुपेक्षा श्रेष्ठ तुम्ही नाही आहात. तुम्ही गुरु बदलू शकत नाही, तुम्ही गुरु करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही दृढ मनाने, दृढ श्रद्धेने एखाद्या गुरुच्या प्रती दृढ भावना ठेवून ज्या वेळेला आपण त्या गुरुचं मार्गदर्शनाने जीवनाला सार्थक करतो, एक गोष्ट आवर्जून सांगेन की गुरु हे देवाचं दुसरं रूप मानलं जातं आणि त्याचप्रमाणे आपल्या गुरुवरती दृढ श्रद्धा असणं गरजेचं आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व तेच आहे. ज्यांनी अनुग्रह दीक्षा घेतली त्यांनी नाममंत्राचा जप करावा, भगवत प्राप्तीच्या दिशेने आपली प्रगती करावी. एवढंच सांगेल. ओम नमो श्री कृष्णाय.